विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिफरन्शिएशनचा तिसऱ्या लेक्चरचा अभ्यास या ठिकाणी करत आहे. आपण पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट फॉर्म्युले ऑफ डिफरन्शिएशन दॅट इज डेरिव्हेटिव्ह हे तुम्हाला शिकवलेलं होतं. तर यामध्ये तुम्हाला सरांनी 11 फॉर्म्युले शिकवले होते. त्या 11मध्ये जवळपास 4-5 एक्झाम्पल घेतले होते. तुम्ही घरी गेल्यानंतर एक फॉर्म्युला जर घेतलेला असेल तर एकाचे 20-20 असे एक्झाम्पल तयार करायचे. हे जर तुम्ही चांगली मेहनत केली तर पुढं पूर्ण डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन पूर्ण पार्ट चांगल्या प्रकारे समजेल. जर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये वीक पडले, तुम्ही किती जरी अभ्यास केला तर पुढं तुम्हाला समजणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, आता आपल्याला पाहायचे रूल्स फॉर डेरिव्हेटिव्ह. आपल्याला काय पाहायचे? रूल्स फॉर डेरिव्हेटिव्ह. आता मी डबल तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे 11 ते 12 रूल तुम्हाला सांगणार आहे. ते रूल आणि हे पहिले 11 रूल जर तुम्हाला चांगले समजले तर 100% तुम्हाला डिफरन्शिएशन दॅट इज डेरिव्हेटिव्ह हे चांगल्या प्रकारे समजेल. याच्यामध्ये जर तुम्ही हलगर्जीपणा केला तर तुम्हाला बिलकुल त्या ठिकाणी समजणारच नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आपल्याला शिकायचं आहे रूल्स फॉर डेरिव्हेटिव्ह. मग या डेरिव्हेटिव्हचा पहिला जो रूल्स आहे त्या पहिल्या रूल्समध्ये ऑल टाईप्स ऑफ फॉर्म्युले या ठिकाणी येतात. ऑल टाईप्स ऑफ फॉर्म्युली तुम्हाला ते ऑलरेडी माहीत आहे. ऑल टाईप्स ऑफ फॉर्म्युले दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड अदर एक्झाम्पल. अँड काय आता तुमचे अदर एक्झाम्पल म्हणजे काल तुम्ही जे 2 पिरियड केलेले आहे, 2 पिरियड म्हणजे पहिला रूल्स आहे ऑल टाईप्स ऑफ फॉर्म्युले दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स अँड अदर एक्झाम्पल. म्हणजेच काय ते पाया ठिकाणी फक्त इंट्रोडक्शन सांगतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स तुम्हाला माहीतच आहे, कॉस एक्स आहे, त्याचे एक्झाम्पल तुम्ही घेतलेले आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स सांगा पटकन काय येईल? मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय येईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स मस्ट बी इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, हां बोला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मस्ट बी इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स हां सांगा. सेक एक्स इंटू टॅन एक्स. नंतर होता तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मस्ट बी इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. याचे तुमचे 6 एक्झाम्पल आहे. या 6मध्ये तुम्ही काय करायचं? एक्सच्या जागी वेगवेगळ्या टर्म घ्यायच्या. कधी एक्स घ्या, कधी एफ ऑफ एक्स घ्या, कधी एक्स प्लस बी घ्या. याचे 20, याचे 20, याचे 20, याचे 20, याचे 20, याचे 20 असे एक्झाम्पल तुम्हाला तयार करायचे. यासोबतच तुम्ही काय शिकलेले? डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स. काय म्हटलं होतं? ई रेस टू दी पॉवर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू दी पॉवर एक्स काय आलता? ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय आलता? डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स झाल्यानंतर काय होता तुमचा? ई रेस टू दी पॉवर ए रेस टू दी पॉवर रूट एक्स आणि नंतरचा होता लॉग एक्स बरोबर 1/x. आणि लास्ट होता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर n-1. तुम्ही 2 पिरियडमध्ये हे 11 फॉर्म्युले शिकलेले पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हे सर्वात महत्त्वाचे. हे आल्याशिवाय आपण समोर जाऊ शकत नाही. असं आपण इमॅजिन केलं की तुम्हाला 11च्या 11 फॉर्म्युले सगळे तयार झालेले आहे. आता रूल नंबर सेकंड काय आहे डेरिव्हेटिव्ह शिकताना? रूल नंबर सेकंड शिकताना आपल्याला ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, प्रॉडक्ट रूल, क्वेश्चन रूल याच्याविषयी माहिती असली पाहिजे. पहा, लेट y u v r फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन. शब्द का वापरायचा? आर. डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. आता एक्सच्या जागी कोणताही व्हेरिएबल असू शकतो. म्हणजे वाय एक्स असेल, वाय इन टर्म्स ऑफ एक्स असेल, यू इन टर्म्स ऑफ एक्स असेल, व्ही इन टर्म्स ऑफ एक्स असेल किंवा वाय इन टर्म्स ऑफ टी, यू इन टर्म्स ऑफ टी, व्ही इन टर्म्स ऑफ टी. व्हेरिएबल कोणताही असला तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण पहिली कंडिशन आहे वाय यू व्ही आर द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. हे कोणी तुमचे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स जर असतील तर मग आपल्याला या ठिकाणी पहिले ॲडिशन रूल तयार होईल. कोणता रूल तयार होईल? तुमचा ॲडिशन रूल. का असतो ॲडिशन रूल? पहा बरं. y बरोबर u प्लस व्ही
म्हणजे वाय बरोबर कोण आहे यू प्लस व्ही. यू आणि व्ही कोण आहे डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स आहे. वाय बी कोण आहे डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे ॲडिशन रूलमध्ये काय आहे ते पहा डिफरन्शिएट पहा विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे पहा शब्द डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. यू आणि व्ही जर एक्सचे फंक्शन असतील तर आपण त्याला एक्सनं डिफरन्शिएट करायचं. शॉर्टमध्ये आपण असं लिहितो DIFF विथ रिस्पेक्ट टू एक्स. भविष्यात आपण असंच लिहिणार हर वेळेस पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच काय येईल पहा वाय बरोबर यू प्लस व्ही असेल. देअरफॉर DDX ऑफ वाय इज इक्वल टू DDX ऑफ यू प्लस व्ही. DDX ऑफ काय असेल यू प्लस व्ही. म्हणजे ॲडिशन रूलमध्ये काय येईल dy/dx इज इक्वल टू DDX ऑफ यू प्लस DDX ऑफ व्ही. याला म्हणतो आपण ॲडिशन रूल. विदाऊट प्रूफ सांगितला. ॲडिशन रूलमध्ये काय करतात वाय बरोबर जर यू प्लस व्ही आलेला असेल आणि या टर्मचा जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल हे जर एक्सचे फंक्शन असतील तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय DDX ऑफ वाय DDX ऑफ यू प्लस व्ही. वाचताना DDX ऑफ वायने वाचायचं. आपल्याला दिसते असं DDX ऑफ वाय म्हणताना कसं म्हणायचं डिफरन्शिएट ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट ऑफ यू प्लस व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. रीड करा dy/dx इज इक्वल टू du/dx प्लस du/dx. समजा तुम्हाला भविष्यात कोणी डेरिव्हेटिव्ह विचारला या ठिकाणी आलं वाय इज इक्वल टू इथं आलेलं आहे तुमचं साइन एक्स प्लस e⁻x फाइंड dy/dx असा प्रश्न जर तुम्हाला विचारलेला असेल तर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी पहा लेट वाय जसंच्या तसं इथं साइन एक्स आला इथं e⁻x आला म्हणजे वाय कोणाचं फंक्शन आलं एक्स म्हणजे शब्द काय येईल पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच काय येईल DDX ऑफ वाय इज इक्वल टू DDX ऑफ साइन एक्स प्लस e⁻x. इथं काय येईल dy/dx बरोबर DDX ऑफ साइन एक्स प्लस DDX ऑफ e⁻x. पहा इथं आलं dy/dx DDX ऑफ साइन एक्स प्लस DDX ऑफ e⁻x. आता फॉर्म्युले पार्ट जर असेल तर उत्तर येईल नाही तर उत्तर येणार नाही. पहा बरं आता DDX ऑफ साइन एक्स व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स आलं इथं झालं. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x. अशा प्रकारे तुमचा ॲडिशन रूल असणार आहे. नंबर ऑफ एक्झाम्पल येणार आहे. म्हणजे वाय बरोबर यू प्लस व्ही असेल त्याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर तुम्ही काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच काय येईल पहा DDX ऑफ वाय इज इक्वल टू DDX ऑफ यू प्लस व्ही. DDX सेपरेट करसान या रूलला ॲडिशन रूल असं म्हणतो. तुम्हाला एक एक्झाम्पलही त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. म्हणजे फॉर्म्युलेले क्लिअर पाहिजे सगळे वेगवेगळ्या फॉर्मॅटमधले. दुसरं पहा यामधला तुमचा तिसरा रूल त्याला आपण सबस्ट्रॅक्शन रूल असं नाव दिलं. सबस्ट्रॅक्शन बरोबर आहे रूल. मग आता सबस्ट्रॅक्शन रूल जर दिलेला असेल तर पहा इफ वाय बरोबर यू मायनस व्ही. वाय बरोबर कोण आहे तुमचा यू मायनस व्ही. इथं बी कंडिशन तीच वाय यू आणि व्ही हे कोणाचे फंक्शन आहे तुमचे एक्सचे. मग इथं काय करसान पहा देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग तुम्ही काय करसान डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करसान म्हणजे काय येईल dy/dx इज इक्वल टू DDX ऑफ यू मायनस व्ही. काय उत्तर येईल पहा dy/dx मस्ट बी इक्वल टू DDX ऑफ यू मायनस DDX ऑफ व्ही. हा जो तयार झाला याला म्हणतात तुम्ही सबस्ट्रॅक्शन रूल. जो आपल्याला फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये भरपूर ठिकाणी कामात पडतात आपल्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. त्याच्यामुळं सगळ्यांना लक्ष द्या. हे फॉर्म्युले आपल्या सगळ्या ठिकाणी काम पडतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. फिजिक्समध्ये तर जास्त गरज पडते याची. त्याच्यामुळं आपल्याला डेरिव्हेटिव्हचे पूर्ण फॉर्म्युले माहीत असले पाहिजे. हे तुम्हाला जे मी 10-12 रूल शिकवणार आहे हे जर समजले तर कशाचाही डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढला जातो. dy/dx बरोबर DDX ऑफ यू मायनस dv/dx. आता सहज तुम्हाला एखादा एक्झाम्पल तयार करायचं असेल तर इथं समजा असं दिलेलं आहे. पहिलं पहा वाय बरोबर log x मायनस tan x फाइंड dy/dx. सुरुवातीला एकदम सोपे गणित घेतो.
ॲक्च्युअल तुम्हाला सगळे कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युले शिकवलेले, तिच्यावर तुम्ही काम केलं तरच समोर पाय टाकता येईल, पाय टाकता येणार नाही. y इज इक्वल टू लॉग एक्स मायनस टॅन एक्स अशी तुमची कंडिशन आलेली आहे. तुम्हाला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग पहिला प्रश्न पाहायचा, याला डिफरन्शिएट कसं करायचं, एक्सनं करायचं का टीनं काढायचं. पहा वाय हे कोणाचं फंक्शन आहे, एक्स, हे कोणाचं आहे एक्स, तर एक्सनं डिफरन्शिएट करा. समजा इथं जर टी असतं ना तर टीनं डिफरन्शिएट केलं असतं. तसं एखादं एक्झाम्पल पाहू आपण नंतर. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आलं. पहा डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स मायनस टॅन एक्स. डी डी एक्स ऑफ काय आलं, लॉग एक्स मायनस टॅन एक्स. इथे किती आलं पहा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स मायनस डी डी एक्स ऑफ टॅन एक्स. एकदम शांततेनं. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स पाठ पाहिजे तुमचा. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, 1 बाय एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे तुम्हाला जी टर्म दिली होती त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा 1 बाय एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स आलेला आहे. हा तुमचा ॲडिशन रूल आहे, हा तुमचा सबस्ट्रॅक्शन रूल आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 उदाहरणं समजून सांगितले, त्या ठिकाणी रूलही समजून सांगितला, तुम्हाला तयार करता आला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा जो आपल्याला मॅथमध्ये तर लयच महत्त्वाचा आहे, पण आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये ज्याची वारंवार गरज पडते तो म्हणजे प्रॉडक्ट रूल. प्रॉडक्ट रूलचं काम आपल्याला मॅक्झिमम टाईम्स पडते. नेमका प्रॉडक्ट रूल केव्हा अप्लाय करायचा हे विद्यार्थ्याला माहीत असलं पाहिजे. प्रॉडक्ट रूल बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम काय आहे, तो प्रॉडक्ट रूल केव्हा अप्लाय करायचा हे समजतच नाही. तर आपण पहिले प्रॉडक्ट रूलचा रूल तयार करू आणि मग तिच्यावर एक्झाम्पल तयार करू. समजा आता प्रॉडक्ट रूल जर मला तयार करायचा असेल तर पहिला नियम, तुमचं दिलेलं फंक्शन हे व्हेरिएबल्स असले पाहिजे किंवा त्या ठिकाणी गिवन फंक्शन्स असले पाहिजे, कॉन्स्टंट सोडून, तरच तुम्ही त्या ठिकाणी प्रॉडक्ट रूल लावू शकता. पहा रूल नंबर 4. रूल नंबर 4मध्ये काय दिलेलं आहे, प्रॉडक्ट रूल. 4मध्ये काय दिलेलं आहे, प्रॉडक्ट रूल. याच्यावर जास्त वेळ लागला तरी चालेल आपल्याला. पहा वाय यू व्ही आर फंक्शन ऑफ एक्स, डिफरन्शिएबल फंक्शन. डी म्हणजे कोण, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. आता काय करायचं पहा, वाय यू व्ही आर द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असं आपल्याला दिलेलं आहे. तर पहिले प्रॉडक्ट रूल केव्हा अप्लाय करायचा पहा, इफ द गिवन फंक्शन बरोबर आहे इन द फॉर्म ऑफ, पहा कसं म्हटलं सर, इन द फॉर्म ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल. पहा मुलं कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबलला अप्लाय करतात, तसं कधीच नाही करायचं. हे बा, इफ द गिवन फंक्शन इन द फॉर्म ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल, व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल, देन अप्लाय प्रॉडक्ट रूल, प्रॉडक्ट रूल. म्हणजे गिव्हन फंक्शन जर आपलं व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल मध्ये असेल तरच आपला प्रॉडक्ट रूल अप्लाय करतात. कसं पहा, इफ वाय बरोबर यू व्ही फाईन डी वाय बाय डी एक्स असा प्रश्न विचारलेला आहे. वाय बरोबर यू व्ही, वाय तुमचं फंक्शन आहे, यू फंक्शन आहे, व्ही फंक्शन आहे. हे कोणत्या फॉर्ममध्ये, व्हेरिएबल इंटू व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तुम्हीच काय काय अवघड आहे सर, आता तुम्ही डी यू बाय डी एक्स, वाय बरोबर यू प्लस व्ही होतं, तर डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स म्हटले. यू मायनस व्ही असतं तर डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स म्हटले. आणि वाय बरोबर यू व्ही असेल तर डायरेक्ट असं म्हणायचं, डी वाय बाय डी एक्स बरोबर डी यू बाय डी एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स. असं चालत नाही, म्हणून प्रॉब्लेम वाढतात. तुमच्या मनानं, ढोबळ मनानं तुम्हाला असं वाटते डी वाय बाय डी एक्सची किंमत ही डी यू बाय डी एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स सारखी असली पाहिजे. जसं तुम्ही लिमिटमध्ये सगळे लिमिट अप्लाय करतात, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनले, तसं तुमच्या मनात विचार येतो आणि नेमकं तुम्ही फसता. प्रॉडक्ट टूलमध्ये तुम्ही काय करतात, डी यू बाय डी एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स काढतात. असं चालत नाही, हे बरोबर नाही. या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क पडतील. मग प्रॉडक्ट रूल काय आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. वाय बरोबर यू व्ही जर असेल तर असं चालत नाही. मग प्रॉडक्ट रूल काय आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करू. पहा आता प्रॉडक्ट रूल आपल्याला समजून घ्यायचा आहे. लेट इथं दिलेलं आहे वाय बरोबर यू व्ही, आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणून सरनं काय लिहिलं, डी आय डबल एफ नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं, डिफरन्शिएट. डब्ल्यू म्हणजे काय, विथ, आर टी ओ म्हणजे काय,
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला वाचा माझ्यासोबत. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा अर्थ असा असेल डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ यू व्ही. डी डी एक्स ऑफ यू व्ही. मग डी यू बाय डी एक्स इंटू डी यू बाय डी एक्स लिहायचं का नाही. मग आता दोन रूल आलेले, हा यू आहे हा व्ही आहे. तर हा रूल कसा आहे पहा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. विद्यार्थी मित्रांनो, जर मला डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तो यूच्या फॉर्ममध्ये दिलेला असेल तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. वेगळ्या भाषेत यू जसाच्या तसा व्हीचा डेरिव्हेटिव्ह, व्ही जसाच्या तसा यूचा डेरिव्हेटिव्ह याला म्हणतात प्रोडक्ट रूल. याला काय म्हणतात प्रोडक्ट रूल. पण कंडिशन काय, यू आणि व्ही हे व्हेरिएबल्स असले पाहिजेत. हे कोण असले पाहिजेत व्हेरिएबल्स. मग आता याला असंही लिहू शकतो आपण की डी डी एक्स ऑफ यू व्ही मस्ट बी इक्वल टू डी डी एक्स ऑफ व्ही यू. जर प्रॉडक्ट टूलमध्ये यू आणि व्हीची जागा बदलली तर त्याच्यावर काही फरक पडत नाही. तुम्ही म्हणता जर असं कसं सांगून राहिले, आपल्याला क्वेश्चन रूलमध्ये फरक पडतो, प्रॉडक्ट टूलमध्ये कुठंच काही फरक पडत नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही यू बोथ आर सेम. यू व्ही आणि व्ही यू या दोघांचाही डेरिव्हेटिव्ह सारखाच असतो. तुम्ही उदाहरणानं हे प्रूव्ह करू शकतात. फक्त तुम्हाला काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रॉडक्ट रूलचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर माझ्यासोबत म्हणा डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. सोबत म्हणायचं वाय बरोबर यू व्ही, देन म्हणा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. डबल एकदा यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. आता काही मुलांची इच्छा झाली की सर आम्हाला एखादं एक्झाम्पल सांगा. बरं चला बरं, तुमच्या इच्छेनुसार आपण काम करू. या ठिकाणी घेतलं आपण लॉग एक्स बरोबर आहे इंटू साईन एक्स किंवा टॅन एक्स, काही घ्या साईन एक्स. मग आपल्याला याचा डी वाय बाय डी एक्स काढायचा. उदाहरणाची काहीच गरज नाही आहे, तुमच्यासाठी आपण पाहून राहिलो प्रयत्न करून. वाय बरोबर लॉग एक्स इंटू साईन एक्स आहे. मग पहा हा व्हेरिएबल्स आहे, हा व्हेरिएबल आहे. बरं जसंच तसं लिहा वाय बरोबर लॉग एक्स इंटू साईन एक्स. आपलं जर अल्टरनेट झालं तर काही फरक पडत नाही. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे काय करायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काढला इथे काय येईल पहा, डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स इंटू साईन एक्स. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लॉग किंवा साईन काढता येत नाही. याला यू म्हणा, याला व्ही म्हणा. वी नो, तुम्हाला जे माहिती आहे ते मला सांगा. काय माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, व्ही व्ही यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. पहा डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे कोण, साईन एक्स, साईन एक्स जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे कोण, लॉग एक्स. म्हणजे इथे कोण आलं, लॉग एक्स जसाच्या तसा, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, साईन जसाच्या तसा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे इथं आलं तुमचं डी वाय बाय डी एक्स बरोबर कॉस एक्स इंटू लॉग एक्स प्लस साईन एक्स अपॉन एक्स. लगेच पोरं म्हणतात साईन एक्स बाय एक्स बरोबर 1. जर लिमिट असलं तर 1 म्हणता, इथं 1 म्हणता येणार नाही. असंच तुम्ही एक गणित होमवर्क करून पाहायचं. वाय बरोबर एक्स इंटू लॉग एक्स फाइंड डी वाय बाय डी एक्स. या ठिकाणी प्रॉडक्ट रूल तयार केला तुमचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. झोपूतून जरी विचारलं उठून किंवा प्रॉडक्ट रूल म्हणजे काय तर डोळे बंद करून डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. दुसरी टेक्निक, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही यू बोथ आर सेम. आता पाचवा रूल तयार झाला, क्वोशंट रूल. पाचवा कोणचा तयार झाला तुमचा, क्वोशंट रूल. आता क्वोशंट रूल अप्लाय करताना पहिला नियम पहा, इफ द गिव्हन फंक्शन, इफ
द गिवन फंक्शन in the form of variables upon variable दिलेलं फंक्शन जर व्हेरिएबल अपॉन व्हेरिएबलमध्ये असेल तरच क्वेश्चन रूल अप्लाय करायचा, नाही क्वेश्चन रूल अप्लाय करायचा नाही. द गिवन फंक्शन इन द फॉर्म ऑफ व्हेरिएबल अपॉन व्हेरिएबल देन अप्लाय क्वेश्चन रूल. अप्लाय कोणचा रूल? क्वेश्चन रूल. मग समजा इथं y बरोबर u आणि v आहे, बरोबर आहे. हा तुमचा व्हेरिएबल्स आहे, हाही तुमचा व्हेरिएबल्स आहे. याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा. तुम्ही काय म्हटले? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मागचीच गलती मुलं करतात, लिमिटमध्ये जे केलं तेच इथं प्रयत्न करतात आणि फसतात. प्रॉडक्ट टूलमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही चालते का? नाही. तसंच काही मुलं काय करतात, मनानं ढोबळ मनानं त्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, बरोबर आहे, अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही असं म्हणता. असं चालणार नाही, असं चालणार नाही. मग बा क्वेश्चन रूल काय आहे? मजेदार. पहा क्वेश्चन रूल किती खास आहे. याचे प्रूफसुद्धा आहे आपल्याला 11वीत. टायमाबाबत आपण शिकू नाही शकलो, सांगू नाही शकलो. पहा dy/dx बरोबर व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. अपॉन कोणी? तुमचा व्ही स्क्वेअर. पहा बरं मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही. काय आला डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही? व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, बरोबर आहे, मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. क्वेश्चन रूलमध्ये एक लक्षात ठेवायची, यू व्ही जर असेल यू व्ही तर पहिले कोण घ्यायचा? व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं आहे. काही मुलांची प्रॅक्टिस झाली तरी आपण सांगून राहिलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही जर असेल तर माझ्यासोबत म्हणा, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. अपॉन कोणचा स्क्वेअर? व्ही स्क्वेअर. हा झाला तुमचा क्वेश्चन रूल. कोणचा रूल झाला तुमचा? क्वेश्चन रूल. आता जसं आपल्याला इथं वाटलं डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बोथ आर सेम आहे, तसं या ठिकाणी दोघं सेम आहे का नाही आपण पाहू बरं. पहा बरं, इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही बाय यू. तुमच्या मनाला प्रश्न विचारा, लॉजिक लावा आणि हे दोघं सारखे येतात का? इथं हे दोघं सारखे प्रॉडक्ट रूलमध्ये. क्वेश्चन रूलमध्ये ह्या दोन टर्म सारख्या येतील का? पटकन जोरात आवाज येते. न्यूमरेटर डिनॉमिनेटर बदललेला आहे म्हणजे हे दोघं कधीही सारखे येणार नाही. दोघं सारखे येणार आहे का? नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही इज नॉट इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही बाय यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट. रूल नंबर 6 पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ any constant is always zero. जगातला कोणताही कॉन्स्टंट घेतला त्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा ऑलवेज झिरो येणार. हे कधीच विसरायचं नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इज ऑलवेज झिरो. आपण ज्यावेळेस लिमिट शिकवलं त्यावेळेस पहिला शब्द क्लिअर केला होता, कॉन्स्टंट आणि व्हेरिएबलमधला फरक. ज्या क्वांटिटीमध्ये कधीच बदल होत नाही अशी क्वांटिटी कॉन्स्टंट, ज्या क्वांटिटीमध्ये बदल होतो तो म्हणजे असतो व्हेरिएबल. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इज ऑलवेज झिरो. समजा के हा जर तुमचा कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ के ऑलवेज कसं येते? झिरो. आता तुम्ही चुकता कुठं पहा. समजा या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ या ठिकाणी ए असेल त्याचं उत्तर झिरो येते, कारण की ए हा कोण आहे? कॉन्स्टंट. गलतीने कधी असा प्रश्न विचारतो तो, डेरिव्हेटिव्ह ऑफ 100 का असेल? झिरो. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू दी पॉवर ए. आता मला सांगा, ए जर कॉन्स्टंट असेल, त्याच्या डोक्यावर जर कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येणार? झिरो. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ असं जर आलं या ठिकाणी 5 रेस टू दी पॉवर 4 आला, मस्ट बी इक्वल टू काय असते? झिरो. रूल लहान आहे, सोपा आहे, पण तुम्ही गलती करता तर गलती झाली नाही पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इज ऑलवेज झिरो. भविष्यामध्ये जर तुम्हाला असा एखादा प्रॉब्लेम आला, पहा y बरोबर x रेस टू दी पॉवर x प्लस a रेस टू दी पॉवर x प्लस a रेस टू दी पॉवर a, तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह निघेल, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह निघेल, पण या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट किती असेल? झिरो. हे तुम्ही विसरता.
हे 100% तुम्हाला त्या ठिकाणी विसर पडतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इज ऑलवेज झिरो. फॉर्म्युला पाठ होते, पण ज्यावेळेस एक्स रेस टू दी पॉवर एक्स, ए रेस टू दी पॉवर एक्स, ए रेस टू दी पॉवर ए असं येते, त्यावेळेस तुम्ही मनानं काहीतरी डेरिव्हेटिव्ह काढून टाकता. कॉन्स्टंट कसाही दिलेला असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह हा ऑलवेज झिरो येतो. 7वा रूल काय दिलेला आहे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट शब्द आहे का, कॉन्स्टंट रेज्ड टू पॉवर व्हेरिएबल. पहा मित्रांनो, शब्द विसरायचंच नाही. आता या सेकंड पेपरमध्ये 2च शब्द महत्त्वाचे, कॉन्स्टंट, व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट रेज टू दी पॉवर व्हेरिएबल, दॅट इज असं दिलेलं असेल पहा, वाय कॉन्स्टंट रेज टू दी पॉवर व्हेरिएबल, म्हणजे एनी कॉन्स्टंट घेतला तुम्ही ए, त्याच्या डोक्यावर घेतला तुम्ही हा व्हेरिएबल एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. दॅट इज याला तुम्ही असे लिहू शकतात ए रेज टू दी पॉवर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट रेज टू दी पॉवर व्हेरिएबल दॅट इज ए रेज टू दी पॉवर एक्स कॅन बी फाइंड बाय युझिंग फॉर्म्युला. मुलं या ठिकाणी गलती करता पहा, डी डी एक्स ऑफ ए रेस टू दी पॉवर एक्स, कॉन्स्टंटच्या डोक्यावर जर व्हेरिएबल आलेला असेल तर त्याचा जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, तो डेरिव्हेटिव्ह काढतात ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. कसा काढतात डेरिव्हेटिव्ह, ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. हे पहा शब्द, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट रेस टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी फाइंड बाय युझिंग द फॉर्म्युला ए रेस टू दी पॉवर एक्स, ए रेस टू दी पॉवर एक्स मस्ट बी इक्वल टू ए रेस टू दी पॉवर एक्स लॉग ए. भरपूर उदाहरणं शिकवलेले, इथं शिकवत नाही, फक्त एक एक्झाम्पल सांगतो. 3 रेस टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट हा व्हेरिएबल 3 रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग 3. तुम्ही कन्फ्यूज केव्हा होता सांगतो, हा 3 रेस टू दी पॉवर एक्सला जर एक्स क्यूब विचारलं ना, मग तुम्ही कन्फ्यूज होतात. म्हणून शब्द पाठ करायला सांगितले, कॉन्स्टंटच्या डोक्यावर व्हेरिएबल असेल तर हा फॉर्म्युला, व्हेरिएबलच्या डोक्यावर कॉन्स्टंट असेल तर वेगळा विचार करायचा. याचे नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही बनवत जायचे. त्याच्यानंतर 8 नंबरचा फॉर्म्युला काय दिलेला आहे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल कॉन्स्टंट, पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेज टू पॉवर कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेज टू पॉवर कॉन्स्टंट, बरोबर आहे. आता व्हेरिएबल रेज टू दी पॉवर कॉन्स्टंट म्हणजे काय बरं, दॅट इज कोणचाही व्हेरिएबल घ्या बा एक्स, त्याच्या डोक्यावर कॉन्स्टंट ए घ्या, झाला असा. आता तुम्ही कन्फ्यूज कसं होता मग सांगा, एक्स रेस टू दी पॉवर ए आणि ए रेस टू दी पॉवर एक्स दोन्ही सेम आहे का, नाही. तुमचं गाडं इथंच फसते, तुम्हाला समजतच नाही त्या ठिकाणी की दोघांमध्ये डिफरन्स आहे बा. इथं कॉन्स्टंटच्या डोक्यावर व्हेरिएबल असेल तर ए रेस टू दी पॉवर एक्स लॉग ए, व्हेरिएबलच्या डोक्यावर कॉन्स्टंट असेल तर वेगळा विचार करतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस टू दी पॉवर कॉन्स्टंट दॅट इज एक्स रेस टू दी पॉवर ए मस्ट बी इक्वल टू पहा वाय बरोबर, किंवा इथं येईल डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर ए मस्ट बी इक्वल टू ए इंटू एक्स रेस टू दी पॉवर ए मायनस 1. यालाच डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1 असं उत्तर येते. एखादं एक्झाम्पल येते, डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर 5 मस्ट बी इक्वल टू 5 एक्स रेस टू दी पॉवर 4. असे आपले 8 रूल तयार झाले. अजून 3 रूल तयार आहे, ते पुढच्या पिरियडमध्ये शिकू. सो स्टॉप हिअर. थँक्यू.